नमस्कार, मी अलका जोशी. सर्व रसिक श्रोत्यांना माझा सस्नेह सप्रेम नमस्कार. नुकताच दिवाळी हा सण साजरा झालेला आहे. दिवाळी हा सण साजरा करण्याचा आणि आनंद घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलेला आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये फराळ हा झालेलाच होता. अनेकविध 9 रसांचा फराळ, खारट, तिखट, तुरट, आंबट, गोड ह्या सर्व फराळाचा आस्वाद आपल्या रसनेने अर्थातच आपल्या जिभेने घेतलेला आहे आणि अजूनही ती चव आपल्या जिभेवरती रेंगाळत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रत्येकाने दिवाळीमध्ये नवीन वस्त्र खरेदी, कोणी वास्तू खरेदी, तर कोणी वाहन खरेदी, तर कोणी अजूनही यथोचित आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे या ठिकाणी खरेदी केलेली आहे. फटाके उडवलेले आहेत. फटाके उडवताना प्रत्येकाने या ठिकाणी प्रदूषित हवेचं भान सुद्धा ठेवलेलं आहे. आधीच प्रदूषित झालेली हवा आपल्याकडून अजून प्रदूषित होऊ नये याचं भान प्रत्येक सुजाण नागरिकांनी ठेवलेलंच आहे. त्यामुळे प्रत्येकाचे या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करते. फराळाच्या मेजवानी बरोबर, या खरेदीच्या मेजवानी बरोबर दिवाळीमध्ये अजून एक मेजवानी आपल्याला भेटत असते. अजून एक फराळ आपल्या भेटीला येत असतो, तो म्हणजे साहित्याचा फराळ आणि साहित्याची मेजवानी. हो, नक्कीच. कारण मी आज आपल्याला एक सुंदर कविता वाचनात आलेली आपल्या समोर या ठिकाणी सादर करणार आहे. जसं म्हणतात की फराळा वाचून दिवाळी नाही आणि साहित्यातील प्रबोधना वाचून जीवनामध्ये रंगत भरली जात नाही. मग ज्याप्रमाणे रांगोळीने दिवाळीमध्ये रंग भरले जातात, ह्या कवितेमध्ये जीवनाचं यथार्थ सार मांडलेला आहे. पूर्ण भावार्थ जर आपण मनपूर्वक ऐकला तर आपल्याला जीवन सहज, सुलभ आणि सोपं कसं बनवता येईल हे सार या जीवनाचं ह्या कवितेमध्ये दडलेलं आहे. कविता कोणाची आहे ते माहीत नाही. आपल्याला माहिती असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये कवितेच्या ह्या कवींचा नक्की उल्लेख करावा ही आपल्याला विनंती. कविता आपल्या पुढे सादर कर. हसू आलं तर खळखळून हसावं, हास्य असं असावं की जे मुखावर ओसंडून व्हावं. हसू आलं तर खळखळून हसावं आणि हास्य असं असावं जे मुखावर ओसंडून व्हावं. आलाच कंठ दाटून तर रडावं मनसोक्त, साठले जे भाव सारे करावं त्यांनाही मुक्त, करावं त्यांनाही मुक्त. बोलावंसं वाटलं कधी नक्कीच व्हावं व्यक्त, बोलावंसं वाटलं कधी तर नक्कीच व्हावं व्यक्त. माणूस मात्र असावा अगदी जवळचा फक्त, माणूस मात्र असावा अगदी जवळचा फक्त. कौतुक करावंसं वाटलं तर ते मनापासून करावं, कौतुक करावंसं वाटलं तर ते मनापासून करावं. खोटं आणि वरवरचं तर ते कधीच नसावं, खोटं आणि वरवरचं तर ते कधीच नसावं. थोडंसं राखावं भान कुणावर करताना टीका, थोडंसं राखावं भान कुणावर करताना टीका. नंतरच लक्षात येतात चुकून घडलेल्या चुका, नंतरच लक्षात येतात चुकून घडलेल्या चुका. प्रेम कुणावरही करावं, प्रेम कुणावरही करावं त्याला सीमा नसावी, प्रेम कुणावरही करावं त्याला सीमा नसावी. भावनाच इतकी गोड जी अखंड जपावी, भावनाच इतकी गोड जी अखंड जपावी. रागही आलाच कधी तोही असावा लटका, रागही आलाच कधी तर तोही असावा लटका. फार काळ टिकू नये असावा एखादी घटका, फार काळ टिकू नये असावा एखादी घटका. शब्दाने शब्द वाढू नये कधी ताणू नये जास्त, शब्दाने शब्द वाढू नये कधी ताणू नये जास्त. बोलून मिटवावं सारं सगळ्यात हेच आहे रास्त, बोलून मिटवावं सारं सगळ्यात हेच रास्त. कधी लागू देऊ नये अबोल्याचं कोंदण, कधी लागू देऊ नये अबोल्याचं कोंदण. झालं जर कधी चुकून एखादं भांडण, झालं जर कधी चुकून एखादं भांडण. अति भावुक नसावं, नसावं अति कोरडं, अति भावुक नसावं, नसावं अति कोरडं. समसमानच राखावं दोघांचंही पारडं, समसमान राखावं दोघांचंही पारडं.
जरी असतील नेहमी सारेच आपणासहित, जरी असतील सगळे सारेच आपणासहित, कुणालाच कधी धरू नये कायमचंच गृहीत, कुणालाच कधी धरू नये कायमचंच गृहीत. केलेल्याची जाणीव सदा मनात असावी, केलेल्याची जाणीवनीत सदा मनात असावी. कृतार्थ भावाची रेषा सदा डोळ्यात दिसावी, कृतार्थ भावाची रेषा सदा डोळ्यात दिसावी. असावा विश्वासाचा एक भरभक्कम पाया, असावा विश्वासाचा एक भरभक्कम पाया. त्याशिवाय सारं असून सारंच जाईल वाया, त्याशिवाय सारं असूनही सगळंच जाईल वाया. गोष्टी आहेत छोट्या छोट्या, गोष्टी आहेत छोट्या छोट्या, पण ठेवलं जर भान, पण ठेवलं जर भान, नात्याची सुरेल गुंफण भासेल अधिकच छान, नात्याची सुरेल गुंफण भासेल अधिकच छान, भासेल अधिकच छान. काय मंडळी, आवडली ना कविता? खरंच खूप सुंदर आहे. आणि कविता तर आवडलीच आहे, पण कवितेमध्ये असणारा यथार्थ सार्थ, त्यातील भावार्थ आणि त्यात दडलेला तो अर्थ अगदीच आपल्या जीवन रांगोळीमध्ये जर ह्याचं अनुकरण केलं तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा रंग रांगोळीतील रंगाप्रमाणेच अधिक उठून दिसतील. आपलं जीवन खरोखरच खूप सुंदर होईल, यात संशय नाही. मी अलका जोशी याच ठिकाणी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर कवितेसह. तोपर्यंत धन्यवाद.